ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शन्स असोसिएशन हेड ऑफिस पुणे यांचा 73वा व अखिल भारतीय वार्षिक अधिवेशन 11 व 12 ऑक्टोबर 2025 रोजी कालिका मंदिर ट्रस्ट मुंबई नाका या ठिकाणी घेण्यात आले। या अधिवेशनाचे स्वागत उत्सुक ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शन्स असोसिएशन नाशिक शाखा हे होते। या अधिवेशनामध्ये 93 शाखेचे सदस्य देखील उपस्थित होते। यावेळी सेक्रेटरी विनायक सूर्यवंशी, अध्यक्ष अजित कुलकर्णी, असिस्टंट खजिनदार सुनील रनालकर, कार्याध्यक्ष रामनाथ मस्के, माजी अध्यक्ष अरविंद जाधव, उपाध्यक्ष प्रकाश काळे, खजिनदार भगवंत डहाळे, सहसचिव BN वाघ, बाळासाहेब दुसाणे, सुधाकर देसाई, मधुकर वालझाडे, असिस्टंट सेक्रेटरी राजेश भालेराव, असिस्टंट सेक्रेटरी विजय गवंदे तसेच ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शन्स चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझे नाव विनायक सूर्यवंशी, सेक्रेटरी ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन नाशिक शाखा। आज ऑल इंडिया लेवलवर 73वी वार्षिक अधिवेशन नाशिक येथील कालिका मंदिर सभागृहात संपन्न होत आहे। आज या अधिवेशनासाठी वेगवेगळ्या ठिकाणून 93 जिल्ह्याचे प्रतिनिधी उपस्थित आहे। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिकचे लोकप्रिय खासदार श्री राजाभाऊ वाजे यांनी केले आहे। यावेळेस कालिका मंदिर ट्रस्टचे अण्णा पाटील हेही उपस्थित होते। यावेळेस केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी 15 सप्टेंबर 2025 रोजी असोसिएशनला शुभेच्छा संदेश दिलेला आहे, त्याचेही वाचन करण्यात आले। आज या ठिकाणी केंद्रातील समस्यांबद्दल, पेन्शनरच्या समस्याबद्दल, त्यांच्या CGHSच्या समस्यांबद्दल चर्चा होऊन केंद्रातील घडामोडीबद्दल त्यांना कळवले जाईल। ही संस्था केंद्रातील अधिकृत संस्था असल्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून केंद्रापर्यंत आमचे विचार, आमचे गाऱ्हाणे मांडले जाते आणि अधिकृत संस्था असल्यामुळे केंद्रातील त्याबद्दल कारवाई केली जाते। धन्यवाद। वृत्तसंकलन विभाग AB न्यूज नाशिक।